शासनाच्या निर्देशांप्रमाणे 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10 वर्षांच्या आतील बालकांना धार्मिक स्थळी प्रवेशाला मनाई करण्यात आली आहे। मात्र शासनानं आता विविध क्षेत्रांमध्ये कोरोना संदर्भात दिलेल्या सवलतीनुसार शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरातही आता गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जातोय। त्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत। पाहूयात काय आहे ते निर्बंध। शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात देशातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून भाविक दर्शनासाठी येतात। यामुळे या शहरात नेहमी भाविकांची रेलचेल असते। मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे शहरातील छोट्या व्यावसायिकांपासून तर हॉटेल मालकांपर्यंत उपासमारीची वेळ आली होती आणि बघता बघता 1.5 वर्ष लोटली। आता शासनानं काही निर्बंध शिथिल करून भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली। सध्या शासनाच्या सर्व नियमांचं पालन करीत शेगाव संस्थानातर्फे दररोज किमान 10,000च्या जवळपास भाविकांना ऑनलाईन पद्धतीनं पास मिळविण्यासाठी संस्थाकडून सर्वतोपरी मदत केली जाते। शासनाच्या नियमाप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि बालकांना सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच मंदिरात प्रवेशास मनाई करण्यात आल्यानं या मंदिरातही या तिन्ही प्रवर्गातील नागरिकांना प्रवेशास मनाई होती। दरम्यान आता शासनानं चित्रपटगृहे, मॉल आणि अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केल्यानं शेगाव संस्थानानंही गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी आमंत्रित केलं आहे। मात्र त्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहे, जे आवश्यक आहे। यामध्ये गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जर दर्शन घ्यायचे असेल तर त्यांनी कोविड-19 लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असावे आणि लसीकरण होऊन 14 दिवस पूर्ण झालेले असावे, तरच ई-पासद्वारे दर्शन घेता येईल। ही पास काढल्यानंतर दर्शनासाठी शेगावात पोहोचल्यावर मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला ई-पास सोबत ओळखपत्र अथवा आधार कार्ड दाखविणे अनिवार्य करण्यात आलाय। मात्र 10 वर्षाखालील लहान मुलांच्या दर्शनाबाबत अद्याप शासनाकडून कुठलेही मार्गदर्शक सूचना न असल्यानं लहान मुलांना सध्या मंदिरात प्रवेशास बंदी आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला शहरातील रात्रीची संचारबंदी आणखी 2 दिवसांनी वाढवण्यात आली आहे। 23 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत। अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 17 नोव्हेंबरपासून 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अकोला शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती। दरम्यान शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यासाठी संचारबंदी वाढविणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला। त्यानुसार अकोला शहराची रात्रीची संचारबंदी आणखी 2 दिवस वाढविण्यात आली आहे। आता 23 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजतापासून 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत अकोला शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय दंडाधिकारी डॉक्टर अपार यांनी दिला आहे। मात्र संचारबंदीच्या कालावधीत आरोग्यविषयक सेवा आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे सत्र सुरू राहणार असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलंय। संप काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यात येत आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातील आगार क्रमांक 1 मध्ये होम हवन आणि आगार क्रमांक 2 मध्ये शीर्षासन आंदोलन करून शासनाच्या विरोधातील रोष व्यक्त केला। एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। या संपामुळे राज्यभरात एसटीची वाहतूक ठप्प आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठाम राहण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। विलीनीकरणासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना सुदबुद्धी मिळावी याकरिता अकोला आगार क्रमांक 1 मध्ये संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी होम हवन केलं, तर आगार क्रमांक 2 मध्ये शीर्षासन करून शासनाचा निषेध करण्यात आला। आमच्या घामाची नाही कोणाच्या बापाची, एसटी आमच्या घामाची नाही कोणाच्या बापाची। आज आमचा संपाचा 17वा दिवस आहे। 17 दिवस उलटूनही आज सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। आमच्या कुटुंबातल्या आज 40 जणांनी आत्महत्या केलेली आहे। कसं निर्दयी सरकार आहे हे। सरकारचं आमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज हे खाली डोकं वर पाय हे आंदोलन केलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे मुंबई इथं बैठकीसाठी जात असताना चिखली तालुक्यातील बेराळा फाट्याजवळ त्यांच्या गाडीची एका भरधाव वेगातील दुचाकीला धडक झाली। जखमी झालेल्या युवकांना रविकांत तुपकर यांनी स्वतःच्याच वाहनानं तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ नेलं।
रविकांत तुपकर मुंबईला जात असताना चिखली तालुक्यातील बोराळा फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास 2 तरुण दुचाकीनं हायवे क्रॉस करत असताना अचानकपणे गाडीच्या समोर आले आणि गाडी समोर पाहून त्या दुचाकी स्वारांचा ताबा सुटला। या सर्व गडबडीत कार आणि दुचाकीची धडक झाली। या अपघातात एका तरुणाच्या डोक्याला जबर दुखापत झाली तर दुसरा तरुण जखमी झाला। या दोन्ही जखमी तरुणांना रविकांत तुपकर यांनी आपल्या स्वतःच्या वाहनानं चिखली येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी भरती केलं। मात्र एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला तात्काळ कार्डियक रुग्णवाहिकेला बोलवून दोघांनाही औरंगाबाद इथं सिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय। त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे। हे दोघे तरुण चिखली तालुक्यातील येवदा येथील असून एकाचे नाव तुषार परिहार तर दुसऱ्याचे नाव गजानन सोळंकी आहे। अमरावती शहरातील परिस्थिती पाहता सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठा सुरू राहणार असून रात्री 9 वाजेपासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली। याशिवाय हिंसाचारादरम्यान झालेल्या नुकसान आणि लूटमारीच्या विरोधात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 57 गुन्हे दाखल केले असून 315 आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आरती सिंग यांनी दिली। अमरावती शहरात हिंसात्मक घटनांवर पोलिसांनी नियंत्रण मिळवल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येते आहे। मंगळवारपासून संचारबंदीत मोठी शिथिलता देण्यात आली आहे। सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठा सुरू राहणार आहेत, तर रात्री 9 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात कडक संचारबंदी राहणार आहे। या संबंधित आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी निर्गमित केले आहेत। तसंच कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला मार्केट, सक्करदरा इतवारा मार्केट यांना दिलेली सूट कायम राहणार आहे। सध्या अमरावती शहरातील वातावरण सामान्य झालं असून सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत। मात्र हिंसाचारादरम्यान ज्या नागरिकांनी लूटपाट किंवा हिंसा घडवणे, जाळपोळ करणे अशा कारवाया केल्या, अशा नागरिकांविरोधात पोलिसांनी अटक सत्र सुरू ठेवलं आहे। आतापर्यंत तब्बल 57 गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत, तर 315 जणांना अटक करण्यात आली आहे। सध्या पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकांचं सत्र शहरातील विविध भागात राबवलं आहे। या बैठकांना दोन्ही समाजातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं आरती सिंग यांनी सांगितलं आहे। जे काही अफवा आहे, मतभेद तर आता नाही आहे, पण काही अफवा जे पसरत आहे त्याच्यावर कोणी विश्वास करू नये, याच्यावर आमचा फोकस आहे या मीटिंग्समार्फतीने। आणि या मीटिंगचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे, कारण लोकांनी जे काही अफवा चालू आहे ते आम्हाला सांगतात आणि आम्ही तो नुसतं अफवा आहे आणि त्याच्यावर विश्वास करू नये। आमच्या आणि त्यांच्या कॉन्टॅक्टसुद्धा वाढत आहे आणि आपसाचे जे मतभेद आहेत ते पण कमी झालेलं आहे। तर नक्कीच आम्हाला हे कॉर्नर मीटिंग्समुळे खूप फायदा झालेला आहे आणि आता त्यामुळे जे शहरात शांतता आहे ते प्रस्थापित परत झालेली आहे। तिरुपतीच्या दर्शनाला गेलेल्या अमरावतीत राहणाऱ्या शेगोकार कुटुंबियांना अमरावतीत सुखरूप परत आणण्यात आलंय। पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी आंध्र प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मार्फत कुटुंबाची तात्पुरती व्यवस्था केली आणि त्यांना विमानानं अमरावतीत पाठवण्यात आलं। अमरावतीतील पत्रकार प्रवीण शेगोकार आणि त्यांच्यासह 11 जणांचं कुटुंब आंध्र प्रदेशात तिरुपती इथं देवदर्शनाला गेलं होतं। तिरुपती बालाजीचं दर्शन झालं, मात्र परतीच्या वेळी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांना फटका बसला। तेथील जनजीवन विस्कळीत झाल्यानं भोजन निवासाची सोय उपलब्ध होत नव्हती। बस ट्रेन सेवा बंद असल्यानं हे कुटुंब गुडूरमध्ये अडकलं। काही स्थानिक मंडळींनी लहान मुलांसह असलेल्या या कुटुंबाच्या गैरसोयीचा फायदा घेत खाण्याचे जिन्नस, रिक्षा प्रवास आदीत अव्वाच्या सव्वा भाव लावत लूट केली। प्रवीण शेगोकार यांनी स्थानिक प्रशासन, कंट्रोल रूम, जिल्हाधिकारी यांच्याकडे मदत मागितली, मात्र कुणीच वेळेत सहकार्य न केल्यानं कुटुंब हवालदिल झालं। गुडूर रेल्वे स्थानकात सेवा बंद असल्यानं परतीच्या सुरक्षित प्रवासाचाही प्रश्न होता। अशात त्यांनी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांना संपर्क साधला। त्यांना परिस्थितीची, सोबत असणाऱ्या लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची कल्पना दिली। पालकमंत्र्यांनी फोनवर त्यांना धीर देत सुखरूप अमरावतीमध्ये परत आणेन असा शब्द दिला। यशोमतीताईंनी तातडीनं अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव BM संदीप यांना फोन केला। त्यांनी आंध्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी CM मेयप्पन यांच्या मदतीनं स्थानिक काँग्रेस कार्यकर्ता किरण कुमार यांना प्रत्यक्ष शेगोकार कुटुंबाच्या मदतीसाठी पाठवलं। कुटुंबाला भोजन, निवास अशी सर्व मदत देण्याची व्यवस्था किरण कुमार यांनी केली। परराज्यात विश्वासू मदत आणि धीर मिळाल्यानं कुटुंबही आश्वस्त झालं। दरम्यान गुडूर ते चेन्नई अशा सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात आली। चेन्नई ते नागपूर अशी विमान प्रवासाची 11 जणांची सर्व व्यवस्था पालकमंत्र्यांनी केली। परराज्यात काय करावं कळत नव्हतं। नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना 11 जणांच्या सुरक्षेची चिंता होती। अशा सगळ्या संकटात पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांना फोन केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा तातडीनं कामी लावत आपल्याला अमरावतीमध्ये सुखरूप परत आणलं, असं सांगताना प्रवीण शेगोकार आणि त्यांचं कुटुंब भावनिक झालं होतं। तिरुपतीचं दर्शन झालं, आशीर्वाद मिळाला,
मात्र संकटात यशोमतीताई देवदूतासारख्या धावून आल्या अशा शब्दात प्रवीण शेगोकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु तिथे नैसर्गिक आपत्तीमुळे तिथं संततधार पाऊस सुरू होता. संततधार पावसामुळे तेथील रेल्वे मार्ग आणि रस्ता मार्ग पूर्णतः बंद झाला असल्यामुळे 20 तारखेचं आमचं रिझर्वेशन होतं, परंतु सर्व ट्रेन आणि बसेस रद्द होत्या. त्याच्यामुळे आम्ही गुडूर स्टेशनवर अडकून पडलो होतो. आम्ही अमरावतीमधील सर्वांशी संपर्क केला. त्याच्यानंतर आम्ही पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याशी सुद्धा संपर्क केला, परंतु आमच्या विवंचनेची दखल हे केवळ आणि केवळ पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी घेतली. त्याच अनुषंगाने आम्ही आता गुडूरवरून चेन्नईला आणि चेन्नईवरून पुण्याला पोहोचलेलो आहोत. आता इथून आमचा नागपूरचा प्रवास थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आजच्या युगात पैशांसाठी कोण कोण काय काय करेल हे काही सांगता येत नाही. मात्र काही लोक याला अपवाद ठरतात. असाच एक प्रसंग मेळघाट येथील धारणीत समोर आला आहे. 10 दिवसांपूर्वी बँकेच्या खात्यात जमा झालेले 14 लाख रुपये माझे नाहीत असं म्हणत धारणीतील एका ट्रक चालकानं सर्वांचं लक्ष वेधलंय. धारणी येथील बँकेत हा प्रकार घडला. ट्रक चालकाच्या प्रामाणिकपणामुळे ही रक्कम ज्याची होती त्यांना परत करण्यात आली. सध्याच्या काळात प्रामाणिकपणा हा अतिशय दुर्मिळ गुण झाला असताना एका ट्रक चालकानं त्याच्या खात्यात आलेली लाखोंची रक्कम ज्याची त्याला परत केली. मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज असं या प्रामाणिक ट्रक चालकाचं नाव आहे. मोहम्मद फिरोज हे धारणीत राहतात. शहरातील स्टेट बँकेत रोजच्याप्रमाणे गर्दी जमलेली असताना ते हातात पासबुक आणि मोबाईल घेऊन आतमध्ये शिरतात. भिरभिर नजरेनं गर्दीतून वाट काढत ते कसे बसे एका बँक कर्मचाऱ्याच्या टेबलजवळ पोहोचतात. अडखळत्या शब्दांमध्ये त्या कर्मचाऱ्याला मोबाईलमधील मेसेज दाखवतात. माझ्या खात्यात 14 लाख रुपये जमा झाले आहेत, पण ते कुणी केले हे मला माहिती नाही. हे पैसे माझे नाहीत हे नक्की, असं म्हणताच सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. 10 दिवसांपूर्वी खात्यावर पैसे जमा होऊनही त्यांनी 1 रुपया देखील काढला नव्हता. याउलट बँकेत बोलावल्यावर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. ICICI बँकेच्या अंधेरी शाखेकडून ईमेल आल्यानंतर हे पैसे शनिवारी RTGSनं परत करण्यात आले. याबद्दल बँकेचे व्यवस्थापक शशांक गजबिये आणि मिलिंद नेरकर यांनी त्यांचे आभार मानले. तर फिरोज यांच्या प्रामाणिकपणाचं संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. मेरे अकाउंट में 14,64,621 रुपये आए. मेरे को पता लगा, मैं बैंक में गया. बैंक में जाने के बाद मैसेज बताया बैंक साहब को कि मेरे अकाउंट में 14,64,621 रुपये आए, इसको वापस लौटाना है. मेरे को इसमें 1 रुपया भी नहीं चाहिए. बैंक प्रशासन ने ये बोला कि बोले आपका किसका पेमेंट आया है, उनसे बात कराओ. मैंने उनसे बात कराया. उन्होंने वहाँ से एक कागज़ भेजा है और वो कागज़ के आधार पर मैंने पूरा पेमेंट उनको वापस लौटाया. अमरावती जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणानं आता वेग घेतलाय. आरोग्य पथकं जिल्ह्यात सर्वदूर तसंच मेळघाटातील दुर्गम पाड्यांवर पोहोचून पात्र व्यक्तींचं लसीकरण करतायत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी पवनीत कौर स्वतः लसीकरण मोहिमेचा आढावा घेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रांजणा इथं लसीकरण शिबिराला भेट दिली आणि मार्गदर्शन केलं. विविध योजना उपक्रमांची सांगड लसीकरणाशी घालून मोहीम व्यापक करण्यात आली आहे. या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण पार पडण्याची चिन्ह आहे. अंजनगाव बारी, रांजणा, खिराळा, कुऱ्हा, गणोरी, खडीमल, वलगाव, शिराळा, चंद्रपूर, येवदा, रामतीर्थ, आमला, रेहट्याखेडा अशा अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. निरनिराळी कार्यालय, संस्था आदींनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. अंजनगाव सुरजी बाजार समिती सभेला व्यापारी, अडते, हमाल आदींनी हजेरी लावली होती. मेळघाटातील चिखलदारा आणि धारणी तालुक्यात आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. लोकांचं प्रबोधन करणे, लसीकरणाचं महत्त्व पटवून देणे आणि लसीकरण करणे असा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडत आहे. दुर्गम भागापर्यंत पायी पोहोचून पथकांकडून मोहिमेची अंमलबजावणी होत आहे. विशेष म्हणजे स्वतः जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला आहे. मोबाईल आणि केबल नेटवर्कसारख्या सेवांची बिलं थकीत न ठेवणाऱ्या वीज ग्राहकांनी महावितरणची बिलंही नियमित भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन अकोलेकरांना महावितरणनं केलं आहे. कोरोना काळात सर्व यंत्रणा ठप्प असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता फील्डवर जाऊन अहोरात्र सेवा दिली. अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्र असो वा इतर सर्व शासकीय यंत्रणा सर्वांना आपली कामं करताना अडचणी जाणवल्या नाही. सर्वसामान्य लोकांनाही या काळात वर्क फ्रॉम होम केवळ महावितरणमुळेच शक्य झालं. मात्र वीज बिलाची थकबाकी साचल्यानं कोरोना काळापासून महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वसुलीचा वेग वाढवून
सर्व कर्मचारी कंपनीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड धडपड करतायत. मोबाईल, केबल नेटवर्क अशा चैनीच्या वस्तूंचं बिल नियमित भरणाऱ्या ग्राहकांनी विजेच्या बिलाचे पैसे नियमित भरण्याची गरज आहे, अशी अपेक्षा महावितरण प्रशासनानं व्यक्त केली आहे. अकोला इथं NCCच्या 11 महाराष्ट्र बटालियन CATC कॅम्पचा समारोप करण्यात आला. अमरावती ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर SK झा यांच्या मार्गदर्शनात 23 आणि 11 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल CP भदोला यांच्या नेतृत्वात हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मैप पर गोरगांव नाला दर्शाया गया है, जो कि 15 से होकर 13 तक बढ़ता हुआ जा रहा है. यहाँ पे रेड कलर में रोड एंड ट्रैक्स दर्शाए गए हैं. रोड DM 339 पॉइंट ऑपरेशन में आने वाले कुछ इम्पोर्टेंट निशान दर्शाए गए हैं. डन. यहाँ पे जितने भी ज़मीनी निशान हैं वो इस मैप के साथ में प्लानिंग फैक्टर में आपने जो प्लान करना है मूवमेंट का, अपना ट्रूप्स का, अपने गाड़ियों का, अपने टैंक्स का. मी सिनियर अंडर ऑफिसर धनश्री देशकर फ्रॉम RDG कॉलेज अकोला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या 11 महाराष्ट्र बटालियनमध्ये CATC कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये आम्ही नवनवीन प्रकारच्या उपक्रमात आम्हाला पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली. नंतर बॅटल क्राफ्ट, फील्ड क्राफ्टसारख्या आणि मॅप रिडिंगसारख्या उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग व्हावा म्हणून आम्हाला काटेपूर्णा येथील वाईल्डलाईफ सेंच्युरी येथे नेण्यातसुद्धा आले. तिथे आम्ही वन्यजीवनांबद्दल माहिती मिळवली. नंतर कॅम्पमध्ये PI स्टाफ, ANOज, JCOज यांनी आमच्याकडे विशेष लक्ष दिले. नंतर सकाळचं जेवण, नाश्ता, चहा नाश्ता याकडे आणि मेडिकल सुविधावर आमचे जास्त प्रमाणात लक्ष देण्यात आले. उत्कृष्ट सोयीसुविधा आम्हाला मिळवल्या. आमच्या बटालियनचे 11 महाराष्ट्र बटालियनचे CO सर यांनी आमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग दर्शविला. दिनांक 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत 11 महाराष्ट्र बटालियन अकोला इथे CATC कॅम्प राबवण्यात आलेले आहे. या कॅम्पचे नियोजन अमरावती ग्रुप कमांडर AP झा यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कॅम्प नियोजित केलेला आहे. या कॅम्पमध्ये अकोल्यातील एकूण 142 विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे, ज्याच्यामध्ये SA, शिवाजी कॉलेज, RLT कॉलेज, LRT कॉलेज, PDKV कॉलेज, RDG कॉलेज इथल्या NCC कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे. यात आज कॅम्पचा शेवटचा दिवस आहे आणि आमच्या कॅम्पमध्ये 11 महाराष्ट्र बटालियनचे लेफ्टनंट कर्नल CP भदोला सर यांनी उत्कृष्टरित्या या कॅम्पचे आयोजन व नियोजन केलेले आहे. या कॅम्पमध्ये NCC ऑफिसर म्हणून लेफ्टनंट श्वेता मेंढे IDG कॉलेज, लेफ्टनंट अश्विनी बलोदे मॅम शिवाजी कॉलेज आणि लेफ्टनंट सुनील बोचरे सर SR वनोजा कॉलेज आणि सोबतच 4 JCO, 9 NCO, 1 SM आणि 1 CO असे टोटल 11-12 लोकांची इथे नेमणूक करण्यात आलेली आहे. या कॅम्पमध्ये NCCच्या विद्यार्थ्यांचं विविध प्रमाणात उत्कृष्ट त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता इथे विविध प्रकारचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येते, ज्यामध्ये रायफल कॉम्पिटिशन, मॅप रिडिंग कॉम्पिटिशन, सेल्फ डिफेन्स, सोबतच ऑप्टिकल ट्रेनिंग आणि सँड मॉडेल ब्रीफिंग आणि विविध प्रकारचे इथे स्पर्धांचं आयोजित करण्यात येतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. आणि याकरता विशेष म्हणून आमच्या कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल CP भदोला सरांनी विशेष लक्ष दिलेले आहेत आणि विशेष म्हणून विद्यार्थ्यांच्या जेवणाकरताही त्यांच्या आवडीनिवडीनुसार यांना तिथे विशिष्ट प्रकारचं प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलं जाते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.